आणि यांना मोलाचं सहकार्य म्हणून अजय ब्रदिया मित्र सर्व कामाचं काम टाकून मोठमोठे दिग्गज नेते मोठमोठे दिग्गज लोक या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि पहा आजचा हा कार्यक्रम कशासाठी ठेवायचा आहे. सुरुवातीला सर्व स्त्रियांनी जे काही आपलं सावित्रीबाईचं चरित्र आहे ते चरित्र डोळ्यासमोर ठेवा. कारण सावित्रीबाईचे तुमच्या महिला मंडळावर सर्वात मोठे उपकार आहे आणि त्यांच्याच कार्यक्रमामुळे त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या नेतृत्वामुळे आज तुम्हाला ही घडी पाहायला आलेली आहे. पहा यामध्ये सर्वात जास्त जर विचार केला तर सर्वात कोणतेही कार्यक्रमाची क्वालिटी मागतात है ना. तुम्ही त्यामध्ये 40%, 50%, 60% अशा प्रकारे मार्क जर असतील तर 80-90% वाल्यालाच पहिला नंबर घ्यावा लागणार आहे ना. त्यासाठी त्याची क्वालिटी महत्वाची आहे हे लक्षात घ्या. आणि जे काही क्वालिटीवाले आहेत त्यांचाच हा सत्कार आहे, त्यांचाच गुणगान आहे. हा या महिला मंडळाची गोष्ट अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हाताला पैन राखी बांधते आणि ते कशासाठी तर माझं रक्षण तुला करावं लागणार आहे यासाठी है ना. येन पत्तो बलिराजा दानेंद्रो महाबलम तेन तो प्रतिबद्धामी रक्षमम चलमाजलम. माझं रक्षण तुला करावं लागणार आहे यासाठी. मित्र माझ्या एका शिक्षक बांधवाची जी मुलगी होती आणि असं एका ठिकाणी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या अगोदर तिचा भाऊ आणि त्या भावाचे 2 मित्र 3 पोराला चांगल्या प्रकारे मार दिला होता बाजारात. आणि ही जी पोरगी भाषण करणारी होती या पोरीनं त्यांना वाचवलं होतं. ती कराटे शिकलेली होती. आणि मग त्या दिवसापासून त्या पोरीनं म्हटलं की रक्षाबंधन मी तुझ्या हाताला राखी बांधणार नाही तर तू माझ्या हाताला राखी बांध. का तर माझं रक्षण करायला तू समर्थ नाहीस. म्हणून यासाठी मुलगा मुलगी हा कोणताही भेदभाव न करता है ना त्यांचे जे गुण आहेत त्या गुणाची जोपासना करा आणि त्यांना कोणत्याही क्षेत्रात पुढे येण्याची संधी द्या. त्या अशी संधी प्राप्त झाल्याशिवाय काही करू शकणार नाही. आतापर्यंतचा काळ असा होता महिला मंडळासाठी चूल आणि मूल ह्या 2च गोष्टी महत्वाच्या होत्या. पण आता ते राहिलेलं नाही. आता आपल्या क्षेत्रात आपलं कर्तव्य दाखवा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि पहिल्याही काळामध्ये तशाच प्रकारे संतांची मागणी जी होती किंवा जनाबाई म्हणते की कन्या तरी ऐशी देई जैसे निरामुक्ताबाई अशा प्रकारची कन्या प्राप्त होऊ दे. त्या अगोदर ही झाशीची राणी झाली, दुर्गावती झाली, पद्मावती झाली है ना. आता त्यानंतर इंदिरा गांधी अशा प्रकारे चांगल्या ह्या महिला अग्रेसर दिसून आल्या. ज्या पहिल्या काळामध्ये ज्यावेळेस महिलावर कंट्रोल होता त्याही काळामध्ये बऱ्याचशा स्त्रिया पुढे आलेल्या होत्या है ना. आता तशा प्रकारे आज कोणत्याही प्रकारचा भेदभाव आला नाही. सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांना स्थान मिळालेलं आहे आणि त्या प्रकारे तशा प्रकारे आपण मेहनत करून आपले कर्तव्य दक्षता जाणून आपली जबाबदारी पाळून या सर्व काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही पुढे व्हायला काहीच हरकत नाही ना. त्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम या आयोजित व्हायला पाहिजे. या ठिकाणी त्यांच्या गुणांना उत्तेजन दिलं जाईल. त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारे आपल्या कार्यात कर्तव्य दक्षता दाखवून पुढे जाता येईल. या कार्यक्रमासाठी बरेचसे जे लोक आलेले आहेत. आता वेरुळकर गुरुजीची तब्येत बरोबर नव्हती तरी सुद्धा हजर झाले है ना. अशा प्रकारे कामाचा वेळ काढून
कार्यक्रमाला लोक हजर झाले त्यांचे मी आभार मानतो आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आपला संपला असं जाहीर करतो. मात्र कार्यक्रमाची सांगता आपली प्रार्थना झाल्याशिवाय होणार नाही. तन मन धनसे ही प्रार्थना होणार आहे.